प्रतिक्रिया दिलेली होती। काँग्रेसचं सरकार येईल असं खरं तर संजय राऊत सुद्धा म्हणाले होते आणि एकूणच एक आत्मविश्वास काँग्रेसला सुद्धा या संदर्भात होता। मात्र कुठेतरी आता परिस्थिती बदलताना पाहायला मिळते। सकाळी काँग्रेसनं आघाडी घेतली आणि आता मात्र त्या ठिकाणीचे हे कल काहीसे बदलले आहेत। आता सध्या जम्मू काश्मीरात जाऊयात। जम्मू काश्मीरमध्ये भाजपनं बहुमताचा आकडा गाठलेला आहे। जम्मू काश्मीरात सुद्धा भाजप 28 जागांवर आघाडीवर आहे। मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा या मात्र पिछाडीवर असल्याचं कळतंय, तर ओमर अब्दुल्ला हे दोघी जागांवर आघाडीवर आहेत। जम्मू काश्मीरात आपण पाहतोय सध्याची ही परिस्थिती काय आहे। भाजपनं त्या ठिकाणी सुद्धा बहुमताचा आकडा गाठलेला आहे। खरं तर जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा 47 हा बहुमताचा आकडा आहे। त्या ठिकाणी मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा या मात्र पिछाडीवर आहेत, तर ओमर अब्दुल्ला यांनी 2 ठिकाणी आपली उमेदवारी घेतलेली होती। 2 ठिकाणी त्यांनी निवडणूक लढवलेली होती आणि या दोन्ही ठिकाणी ओमर अब्दुल्ला हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे जम्मू काश्मीरच्या जनतेनं आता कुणाच्या पारड्यामध्ये बहुमताचा कल दिलेला आहे ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण त्या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप यासोबतच नॅशनल कॉन्फरन्स पार्टी यांच्यामध्ये ही अटीतटीची लढत होणार आहे। 370 कलम हटवल्यानंतर पहिलीच ही निवडणूक होते आणि त्यामुळे जम्मू काश्मीरामध्ये कुणाला या ठिकाणी बहुमत मिळतं, कोणाचं वर्चस्व त्या ठिकाणी सिद्ध होतं, त्याकडे अतिशय लक्ष लागलेलं आहे। सध्या मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या ज्या आहेत इल्तिजा या पिछाडीवर असल्याचं कळतंय, तर ओमर अब्दुल्ला हे आघाडीवर आहेत। त्यामुळे आता तिथे काँग्रेस खरं तर आघाडीवर आतापर्यंत होतं आणि सध्या हरियाणामध्ये भाजप आघाडीवर आहे, तर काँग्रेस या ठिकाणी काहीच बॅकफुटवर गेलेला आहे। एकूणच ही परिस्थिती पाहता हे कल सारखे बदलतायत, त्यामुळे आता ही अटीतटीची लढत होते। अटीतटीच्या या सामन्यामध्ये कुणाचा विजय होतो, कुणाच्या पारड्यात जनतेचा कौल पडतो हे आपण या ठिकाणी साम टीव्हीवर पाहू शकणार आहात। अगदी काही तासांमध्ये हे संपूर्ण कल आपल्या हाती येतील। त्यामुळे आता या निवडणुकीच्या निकालांकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही दिवसातच निवडणुका होणार आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकांचा सुद्धा काहीसा संबंध याच्याशी असू शकतो, कारण भाजप आणि या ठिकाणी इंडिया आघाडी जी आहे त्यांच्यामध्ये ही लढत होते आणि त्या लढतीमध्ये नेमकं कुणाला या ठिकाणी बहुमत मिळतं, कुणाला जनतेचा हा कौल मिळतो ते पाहणं अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे। आपण सध्या पाहतोय त्या ठिकाणी विनेश फोगाट या जुलाना मतदारसंघातनं आघाडीवर असल्याचं कळतंय। विनेश फोगाट या चंदीगड मधल्या जुलाना मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या। खरं तर जनतेचा प्रचंड प्रतिसाद त्यांना आधीपासूनच होता। जे काही गोल्ड मेडलचं प्रकरण झालं होतं त्यानंतर विनेश फोगाट या अत्यंत चर्चेत आल्या। विशेष म्हणजे त्यांच्यावर अनेक आरोप भाजपचे नेते यांनी केले होते आणि आता या ठिकाणी विनेश फोगाट या जुलानामधून आघाडीवर आहेत, तर किलोईमधनं भूपेंद्र हुड्डा हे विजयी झाल्याचं कळतंय। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपण पाहतोय सध्या विनेश फोगाट या जुलाना मतदारसंघातनं आघाडीवर आहेत। त्या ठिकाणी भाजपकडून, आपकडून आणि काँग्रेसकडून चौरंगी लढत खरं तर जुलाना मतदारसंघामध्ये होती आणि आता विनेश फोगाट त्या ठिकाणी आघाडीवर असल्याचं कळतंय।